धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढती हा नम्रत्व तेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. मंगलमूर्ती मोर्या. रसिक हो नमस्कार. आजचा दिवस उद्याला येणार नाही. जीवन असे उदार दान फिरून देणार नाही. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हेच यश आहे असं जाणून गेली 28 वर्षांपासून चालू असलेला आपला हा श्रावण व्याख्यानमाला, हा सांस्कृतिक उपक्रम आणि त्यातलं हे म्हणतात त्याप्रमाणे 14वं पुष्प गुंफण्यासाठी मला दिलेली संधी मी माझ्या आयुष्यातली एक सुवर्ण संधी समजतो. मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो, उपस्थितांचं स्वागत करतो आणि माझ्या कार्यक्रमामध्ये मी वळतो. उत्साहानं भरलेला, कुलाचाराचं पालन करायला शिकवणारा, नटण्या मुरण्याचा थाट लाभलेला, श्रावणाची नजाकत काही वेगळीच असते. खरं तर याची सर दुसऱ्या कोणत्याही महिन्याला येत नाही. नवनव्या किती गोष्टी कळायच्या आणि किती गोष्टी कळल्या तरी किती अज्ञात राहायच्या. रसिक श्रोता हा कलाकाराच्या प्रगतीसाठी पोषक असतो. खरं तर मनोमन तो कलाकारच असतो. नैसर्गिक आणि आंतरिक भाव ही स्वाभाविकरित्या ग्रहण करण्याची त्याची श्रोत्यांना दाद ही कलाकाराच्या प्रतिभेला नव्हे तर त्याच्या ती अभिव्यक्तीला असते. सुज्ञ, सज्जन, सुविवेकी आणि सुविचारी श्रोते हो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने जो कार्यक्रम सादर होतो आहे त्याचं नाव आहे आठवणीतल्या गाण्यांचा शोध आणि बोध. अर्थात या नावावरून आपल्या लक्षात आलं असेलच, जी गाणी तुमच्या माझ्या आठवणीत आहेत. वर्षानुवर्ष खरं तर आपण गाणी शब्दांसकट ऐकलेली असली तरीसुद्धा त्या गाण्यातील अर्थाकडे, त्या गाण्याच्या निर्मितीच्या हेतूकडे, त्यातल्या अध्यात्माकडे आपलं लक्ष जातच असं नाही. कारण निखळ आनंद घेण्याचा अनेकांचा कल त्यावेळी असतो आणि जो खरं तर तो योग्यही आहे. गाणी मग ती कोणती असोत ती आपल्याला वेड लावतात, सदैव स्मरणामध्ये ठेवायला भाग पडतात. कारण नकळत त्या गाण्यांशी आपलं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं असतं. गाणी खरं तर काही कडव्यांची 3 ते 4 मिनिटांची. कवी गीतकारला हे गाणं कसं सुचलं असेल, सुचताना काय काय घडलं असेल, कागदावर उतरण्याआधी त्यांनी कुठली रूपं घेतली असतील, मग एखादं गाणं तयार होऊन ते केव्हा ध्वनिमुद्रित झालं असेल. एकदा गाणं तयार झालं की आपण त्याला आपण इतर भागामध्ये टाकतो. भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत. ते गीत चित्रित होतं, सुप्रसिद्ध गायक गायिकांकडून आपण ते गाऊन घेतो, ते आपल्या कानी पडतं, आपल्याला ते आवडलं तरच ते आपल्या आवडीचं होतं, मनात राहतं आणि कायम संग्रहित राहतं. आता मी ह्या कार्यक्रमाकडे का वळलो त्याचा एक किस्सा सांगतो. लहानपणी एक प्रसंग असा आहे, मी आणि माझे वडील संगीतकार नव्हते, गीतकार नव्हते, गायक कलाकार नव्हते. रेडिओवर लागलेलं गाणं आम्ही दोघांनी एकत्रित योगायोगाने ऐकलं. ते गाणं असं होतं, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कुणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. माझ्या माहितीचं 25 वर्षापूर्वीची घटना आहे. वडिलांना सगळं गाणं ते कळलं. मला त्यांनी सहज विचारलं, तुला काय कळलं? म्हटलं काय नाही कळलं, बाबूजींचं गाणं एवढंच कळलं. तेवढंच कळण्याचं माझं वय होतं. मग त्यांनी मला पुन्हा सांगितलं, तो बघ काय म्हणतो की घटाघटाचे रूप आगळे प्रत्येक. मग त्यांनी सांगितलं, अरे इकडे ते कुंभार लोक आहेत, ते मडकी घडवतात, ते विकायला ठेवतात. एक दही बिरजाला घेऊन जातात कोणी आणि कोणी राम बोलो भैराम तिकडे. म्हणजे घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. म्हणजे कुणाच्या नशिबात काय हे कळत नाही. आता ते मला सांगून गेले आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे मराठी गाण्यामध्ये एवढा अर्थ असतो. मग हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. दूर करी अज्ञान ते खरं ज्ञान. मग हळूहळू मी प्रत्येक गाणं पाहत गेलो. 1971 साली एक चित्रपट होता बघा आपल्या सगळ्यांना, दाम करी काम वेड्या. त्यातली बरीच गाणी चांगली प्रसिद्ध होती. पण त्याचं एक गाणं फार अर्थपूर्ण आहे. विश्व माणसाने भरले, तुला नाही उरली जागा, ऊठ पांडुरंगा आता ऊठ पांडुरंगा. त्यातलं पुढचं कर्व बघा, मी 53 वर्षापूर्वी सांगितलेलं सत्य आजही कसं सत्यात उतरलं ते बघा. की पुरुष होईल बाईल वेडा, राज्य बायकांचे
पुत्र आणि कन्या यांना बंधना कुणाचे, कुणीतरी माणुसकीचा एक मंत्र सांगा, घरोघरी संसाराचा दिसेल नाच नंगा, उठ पांडुरंगा आता उठ पांडुरंगा. किती अर्थपूर्ण सांगितलं आहे बघा. आधी तेच आपल्याला पाहायला मिळतो. आता हे बघा ना, देह शुद्ध करोरी भजनी भजावे आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण. बघा, देह शुद्ध करुनी भजनी भजावे, पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. आणि कांचे नाठ व्हावे, ना आठवावे, काय दोष गुण. आपण एखाद्या माणसाला स्वीकारतो तो त्याला गुणदोषासकट स्वीकारतो, पण दाखवतो त्याचे आपले दोष दाखवतो. म्हणून सांगितलं आहे आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण. म्हणजे एक एक गाण्यात किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परतोनी अज्ञान समाधी साधन गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबूजींचं. त्यातलं एक वाक्य काय, समदम कळा अज्ञान विज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा. अहो, एकदा तुमचं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान येईल कुठलं? ज्ञानाकडे जायची पहिली पायरी म्हणजे मी अज्ञानी आहे, दूर करी अज्ञान ते खरं ज्ञान. आणि ज्ञानाची व्याख्या फार सुंदर आहे की ज्ञानाच्या आधारे अज्ञानाचा शोध घेऊन त्यातील दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ज्ञान मिळवणे. लावला की अज्ञान, काढला की ज्ञान. ज्ञान हे 4 प्रकारचं असतं. एक उपजत ज्ञान, एक संपादित ज्ञान, एक प्रतिभा ज्ञान आणि एक स्फूर्ती ज्ञान. या ज्ञानाने दूर होतं ते अज्ञान. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम निह विद्यते. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता ज्ञानांतर होतेच, पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थसुद्धा ज्ञानानेच प्राप्त होतात. म्हणून ज्ञानी माणसे ज्ञानाचीच आराधना करतात. म्हणून इंग्रजीमध्ये वाक्य आहे, ॲन इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज द बेस्ट इंटरेस्ट. म्हणजे ज्ञानप्राप्तीकरता केलेली गुंतवणूक ही उत्तम परतावा देणार आहे, चांगलं रिटर्न वाटतं ना तुम्हाला. रसिको, आता जे आपण जाणून घेणार आहोत त्या आपल्या ज्या पदांमध्ये मी तू पण आलेलं आहे. गोंदवलेकर महाराज नेहमी सांगायचे की जोपर्यंत मी या एकाचा अंत हाच खरा एकांत. कारण जोपर्यंत या मीचा अंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्ट मी त्या मीला चिकटून राहणार. म्हणजे जोपर्यंत आपण मीचा त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. पक्व फळापरी मी पण ज्यांचे गेले हो जीवन त्यांना तर. मग अशी मला सांगा, आपण वर्षानुवर्ष गाणी ऐकतो, म्हणजे मी तू पण किती गाण्यामध्ये आला आहे? सहज 4 गाणी आपल्या लक्षात येतात. आज अनेसा गुरुवार आहे, आपल्याला कल्पना आहे दत्तात्रेयांची आरती सगळ्यांची मुखोद्गत आहे. त्यातली वाक्य काय बघा, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाची आलं मी तू पण झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. दुसरं पाहून सुंदर प्रेमळ मूर्ती, आनंदाचे आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे. दुसरं आलं, या दुसऱ्या एक शब्दाला बघा सात्विक. आपल्याला कल्पना आहे सात्विक शब्द आपण वापरतो की ही व्यक्ती सात्विक आहे, म्हणजे आपण आपला निकष वेगळे असतात की ही व्यक्ती चांगल्या कुटुंबातली आहे, संस्कारित आहे, वॉट एव्हर इट मे बी. पण सात्विकची व्याख्या फार सुंदर आहे. आणि असा श्रावण महिना आहे की जो स्वतः दानधर्म करतो, इतरांना दानधर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो तो सात्विक. जो लवकर रागवत नाही पण लवकर शांत होतो तो सात्विक. आणि जे तुझं आहे तेही तुझं आणि वेळ प्रसंगी माझं आहे तेही तुझं म्हणतो तो सात्विक. आता या सात्विकमध्ये आपण किती बसतो ते बघा तुम्ही. आता तिसरं कुठे आहे बघा, मी पण अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. मग चौथं कुठे आहे, देवा सरुदे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. डॉक्टर वसंतराव देशपांडे अष्टविनायक चित्रपट. आणि पाचवं कुठलं जायचं काय, जरा वेगळं आहे ते, मी कशाला आरशात पाहू, तिथे पण मीच आलं आहे बरोबर. सज्जनो, सुश्लोक वामनाचा, आर्या मोरोपंतांची, ओवी ज्ञानेशाची, पण अभंग मात्र तुकयाचे. असं ज्या संत श्रेष्ठ शिरोमणी तुकाराम महाराजांचं वर्णन केलं आहे त्यांचा हा अभंग आहे अजरामर. ज्याला उत्तम संगीत लाभलं आहे ते श्रीनिवास खळ्यांचं आणि लता दिदींचा त्याला स्वर लाभला आहे. त्यातले शब्द काय आहेत बघा, कमोदिनी काय जाणीते परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे. बघा, खरं ते कमळ कुठे असतं, उगवतं कुठे, चिखलामध्ये. त्या कमळातल्या पाकळ्यांना मधाची गोडीची कल्पना नसते,
मग ती गोडी चाखण्यासाठी कोण येतं? भ्रमर म्हणजे भुंगे. एक वाक्य फार सुंदर वापरलं आहे की सज्जन मनुष्य दूरवर कोठेही असला तरी त्याची स्तुती त्याचे गुण असतात. जसे केवड्याचा सुगंध घेण्याकरता भुंगे आपळून येतात, त्यांना बोलवायला लागत नाही. अशाच आशयाचं एक नाट्यपद आहे बघा, पुरुषोत्तम दारव्हेकरांचं, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं, कट्यार काळजात घुसलीमधलं डॉक्टर वसंतराव देशपांडेचं गाणं, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. ते शेवटची ओळ काय बघा सांगते की मिटता कमलदल होई बंदी भृंग परी सोडीना ध्यास का तो गुंजनात हा दंग. आता इथे त्याचा रेफरन्स लागतो बघा तुम्हाला. तो भुंगा कमळातील मधुसेवन करतो, त्या फुलातील पराक्रम चिरडणाऱ्यांना इतका अलगद जाऊन बसतो आणि ती मधुप्राशन करतो आणि तो इतका त्याचं एकचित्ताने काम करतो की संध्याकाळी सूर्यास्त झाला तरी त्याला बाहेर पडायची इच्छा होत नाही, इतका तो त्यात गुंतून राहतो. आपल्याला कल्पना आहे त्या भुंग्यामध्ये किती ताकद आहे. मोठमोठ्या तुळ्यांना भोग पाडतो, अख्खी घरं नाशवण करतो, पण एकदा तो आपलेपणात अडकला की तो बाहेर पडायला तयार नसतो, आगतिक होतो. रसिक हो, जसं आपण धैर्याने अनेक संकट पेलणारा माणूस जिथे आपलेपणाने गुंतला तिथे तो अडकला. आपुलेपणा खर्ची घाली आपुल्या दासा ते सांभाळी, ऐशी प्रेमाची ही जाती तरी स्वार्थाविण प्रीती. तुला सांगितलंच आहे ना. जीवनाच्या गगनामध्ये आनंदाने आणि डौलाने विहार करत असेल तर जसं पक्षाला उडाल 2 पंख लागतात, तसं माणसाला प्रपंच आणि परमार्थ ह्या 2 गोष्टींची नितांत गरज आहे. उत्तम प्रपंच हाही परमार्थच आहे. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, हे समर्थाने सांगितलंच आहे ना तुम्हाला. मन करारे प्रसन्न सर्व, याच्यावर उत्तम प्रपंच करता म्हणजे मन तुमचं स्थिर पाहिजे का नको. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे संतांनी सांगितलं आहे. पण एवढं सोपं आहे का हो? त्यांनी सांगितलं आम्ही ऐकल्याने लगेच सुरुवात केली, असं होत नाही. ते हे मन आपलं काही वेळा दुबळं होतं, काही वेळा आपल्या मनाला मरगळ येते, काही वेळा काही करू नये असं वाटतं. असं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी हे पार्ट येत असतो की काही वेळा अगदी आपलं जीवन असह्य होतं. मग या मनाच्या दुबळेपणावर मात करण्यासाठी तयार झालेलं एक गीत आहे बघा, ज्येष्ठ गायक महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं. हे जुन्या उपस्थित आपले आहेत, जुन्या पिढीच्या उपस्थितांना माहितीच आहे की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. झटकून टाका जीवा माहिती आहे आपल्याला. त्याचे 2 कडी फार सुरेख आहेत बघा, की होईल ताप काही मध्यानीच्या उन्हाचा, अविचार सोडा सला कोल्हाळ कल्पनेचा, हा स्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. याचं पुढचं कडव फार महत्त्वाचं आहे. पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे, आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे, हसुनी करी परीते आनंद सौरभाचा, झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. रसिक हो, एक छोटंसं रोप आहे, ते जीव धरतं, ऊन पावसात वाढतं. एक दिवस त्या रोपाला कळी येते, हळूहळू ती वाढत जाते, त्याचं एक सुंदर सुगंधी फूल तयार होतं. पण त्याला आयुष्य किती असतं? 1 दिवसाचं, दुसऱ्या दिवसाचं निर्माल्यच होतं. बरं, एवढं होऊन हे फूल तयार झालं आहे, त्या फुलाला कल्पनाच नाही आहे की त्याचा जन्म कशासाठी आहे, त्याची निश्चित जागा कुठे आहे, त्याची उपयुक्तता काय आहे. देवाच्या गळ्यातील हारामध्ये आहे, देवाच्या पायावर आहे, देवाच्या मस्तकावर आहे, फोटोला आहे, गजऱ्यात आहे, का पायदळी तुरवण्यासाठी टाकलेलं आहे. पण ते असा विचार करत नाही, त्यांची वृत्ती फक्त परोपकारासाठी आहे. मग ह्या जगामध्ये किंवा ह्या निसर्गामध्ये परोपकार आणखीन कोण करतो? ढग काय करतात? समुद्राचं खारट पाणी पितात, पण वृष्टी मात्र गोड पाण्याची करतात. नद्या वाहतात त्या परोपकारासाठी, गाई दूध देतात त्या परोपकारासाठी, आणि वृक्षांना फळ येतात तेही परोपकारासाठी आहे. आणि आपला देह आहे तोही परोपकारासाठीच आहे. गाणं तुमचं बघा ना, आपलं सगळ्यांनी ओळखलं, आयुष्याला उधळत जावे केवळ दुसऱ्या पायी, त्या त्यागाच्या संतोषाला जगिया उपनयी, जन्म असावा हेच मनाला ठावं, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे. काय गाण्याने तुम्हाला सांगितलं बघा की श्रोते हो, काळ कोणताही असो, वेळ कोणतीही असो आणि व्यक्ती कोणीही असो, त्या काळात सज्जनांनासुद्धा लोकापवाद टाळण्यासाठी अग्निपरीक्षेतून जावं लागलं आहे. त्यात स्वयं प्रभू रामचंद्र पण आहेत आणि योगेश्वर कृष्णही आहेत.
अलीकडच्या आसाम प्रांतातील राजा नरकासूर त्या काळी भारतातल्या सुंदर मुलींना पळून बंदिवान करत होता. जनता त्रस्त झालेली होती. तेव्हा कृष्णाने स्वारी करून त्याला ठार मारले आणि तिथल्या 16,100 नाऱ्या म्हणजे त्यांना बंदिवानातून मुक्तता केली आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे पाठवण्याची व्यवस्थासुद्धा केली होती. बघा आता खरं. परंतु नरकासुराने आपल्या मुली ज्या दिवशी पळून नेल्या तेव्हाच त्या भ्रष्ट झाल्याने आता आम्ही त्यांना घरात घेणार नाही असा GR काढला. मग कळलं तुम्हाला आईवडिलांनी अशी भूमिका मांडली. म्हणून कृष्णाला नाईलाजाने त्यांचं पालकत्व स्वीकारावं लागलं. पण त्यामुळे दोषास पात्र ठरले. ते त्यांच्यावर दोषारोप झालं की 16,108 नाऱ्या त्यांनी केलं तर आपण एखादी केलं तर काय होईल असं लोक म्हणाले नाही. या केलेल्या आरोपांवर जणू उत्तर म्हणून कवी आणि संगीतकार मनोहर कविश्वर यांचं हे गीत बघा बरोबर उत्तर त्यांनी दिलं आहे. आणि जे बाबूजींनी गाऊन अजरामर केलेलं आहे ते गीत म्हणजे माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. भोगी म्हणून मला म्हणू नका मी कर्माचा माझी काय दैवजात दुःखाने मनुजा पराधीन केले त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले. भूषणारामा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. त्यांचं आहेच ते एकपत्नी एकव्रत. मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा. मी नाथ आहे पण अनाथांचा आहे. पुढचं काय होतं मी का केलं कर्तव्याला मुकता माणूस नावरतो हाला ते पराशर शंकर देवेश्वर ठरवतो जगता देण्या संजीवन मी कलंक आदरितो. असू दे कलंक असण्याची हरकत नाही तर मी आदर करतो. माझे हेतू स्पष्ट आहे. हेतू आणि हेतू. मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा. किती स्वच्छ सांगितलं आहे. फक्त आपण कितपर्यंत पोचलं पाहिजे ते सांगते मला कळलं पाहिजे. दूर करी अज्ञान ते खरं ज्ञान. तुमचे आमचे आयुष्य सुरेल कोण करतं जगण्याच्या क्षणाक्षणामध्ये आनंद कोण भरतं. कोण लिहितो कविता कोण लिहितो गीतं कुणाच्या सुरांशी आपली जुळून जाते प्रीत. कोण आणते हसू ओठी आनंदाश्रू नेत्री ते सारे जे आम्हास लाभले दिग्गज आनंद यात्री. आज आपल्या समाजामध्ये काय पाहायला मिळतं धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये वाढणारी तेढ श्रेष्ठ कनिष्ठाची भावना. मानवता हाच खरा धर्म. आपण सर्व परमेश्वरातील लेकरावर हे निश्चित. जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आपल्याला साने गुरुजींनी केव्हापासून सांगितलं आहे. मग अशाच आशयाचं एक गाणं आहे बघा मत्स्यगंधा नाटकामधलं आशालता वाबगावकरांच्या आवाजातलं. अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. कशाला पण भांडताय. ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंग व्हावे वीज त्यावरी ती पडूनी शिल्प कोसळवे. मग सांगा किती लोकांची स्वप्न साकारतात हो. किती लोकांची स्वप्न शेवटपर्यंत पोचतात. स्वप्नही मोफत असतात पण त्यांचा पाठलाग करायला आयुष्याला बरीच किंमत द्यावी लागते. एवढं सोपं नाही ते. सर्वनाश एकच दिसतो नियम हा जगाचा अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा. आता याच नाटकातील एक सुपरिचित दुसरं पद बघा पंडित रामदास कामत यांनी गायलेले. रसिको काही गोष्टी आपल्या मानवाच्या हातामध्ये आहेत पण काही गोष्टी निश्चितच दैवाधीन आहेत. म्हणून म्हणतात ना पूर्वी म्हणायचे लोक की जे लिहिले भाळी ते कदा चुकेना कपाळी. काशी केली वनाशी केली तरी कपाळाची कटकट नाही गेली. तसंच आहे ते. हे सांगते गाणं की देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडती धुळीत आणि कुणाचं लाभे हे मग कुणाला सोनं मिळतं कोण. मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक. एवढंच काय पण हिमालयाचा तो मी यात्रिक. मग मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम देवाघरचे ज्ञान. तिथे काय आहे ते मला माहीत नाही आहे. माझ्यात काय नाही. आय हॅव लिमिटेशन्स. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी सांगितलेला एक प्रसंग आहे बघा. आराम हराम हा चित्रपट तयार झाला. त्यानंतर चित्रपट निर्मात्याने माझ्याकडे एक इच्छा प्रकट केली की या चित्रपटातील कथेनुसार एक मुलगा जो आहे हा उनाड आहे आळशी आहे त्याला काही करण्याची इच्छा नाही आहे ऐशारामात तो आपलं आयुष्य जगत आहे. मग अशा मुलाला काही आपल्याला गाण्यातून बोध देता येईल का. अशा असं जर तुम्हाला गाणं काही सुचलं तर करा. आता जगदीश खेबुडकर म्हटलं तर काय प्रश्नच मिळतं ना. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा
तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळती खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर घेशी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आणि पुढे जाणीव करून दिले की तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सरिता सागरा. आणि पुढे बोध दिलं आहे की कष्टाविनं फळ ना मिळते, तुझं कळते परिणाम वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोडी सोन्या. पण छोटे हो, अहो बोध किती चांगला असला तर तो स्वीकारण्यासाठी मनाची तयारी पाहिजे ना. आडात नाही तर पोहरा गेलं कुठलं. रसिक हो, प्रतीक्षेचं फळ सहसा गोड असतं, पण ज्याचं फळ अतिशय मधुर असतं, पण जी गोष्ट कोणालाही आवडत नाही ती म्हणजे सहनशीलता. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हणतात, टू लर्न अ पेशन्स यू मस्ट हॅव लॉट ऑफ पेशन्स. संयम शिकण्यापर्यंत संयम असायला पाहिजे, पुन्हा आडात नाही तर पोहरा गेलं कुठलं. सहनशीलता याचं कारण काय आहे ना, तर सध्याच्या जमान्यामुळे इन्स्टंट आहे. तुरंत दानम महापुण्यम, लगेच इन्स्टंट, अरे लगेच. सांगण्याचा तात्पर्य असं आहे की कवी गीतकार गंगाधर महामरे यांनी ज्या गीताची निर्मिती केली त्याचं वर्ष होतं 1954, आणि त्या गीताचं ध्वनिमुद्रण झालं 1970. म्हणजे बरोबर 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. अहो कोणाला 16 वर्ष थांबायला वेळ लागतो काय? एवढं सुंदर गाणं आणि एवढी वेळ लागतो काय कुठे? लता दिदींकडे कोणीतरी जुन्या पिढीमधले बुजुर्ग गायक येणार होते, आणि त्या आमंत्रितामध्ये गंगाधर महामरे यांनासुद्धा आमंत्रित केलेलं होतं. तेव्हा या गीताचा मुखडा त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांना ऐकवला. त्यांनी थोडा बदल केला आणि ते गाणं तयार केलं. त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना विचारलं, हो एवढी वर्ष गाण्याला काय लागली? त्याच्यावर महामरे अनुत्तीर्ण झाले. त्यांनी उत्तर देऊ शकलं नाही, पण ते गाणं मात्र अजरामर झालं. संधी काल या आशा धुंदल्या दिशाशा. बघा 16 वर्ष त्याला प्रत्यक्ष थांबायला लागलं. जे अरुणदाते आणि लतादींनी अतिशय गोडव्याने गायलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं गाणं आहे ते. म्हणजे टू लर्न पेशन्स, संयमाचे कसं असतं, प्रतीक्षेचं फळ कसं असतं बघा. पंडित रामदास कामत एका मुलाखतीमध्ये काय काय लोकांना कसं, आज आपण जी मोठी माणसं पाहता त्यांच्यावर काय काय प्रसंग आले बघा खरं तुम्ही. पंडित रामदास कामत एका मुलाखतीमध्ये सांगतात की सन 1964 मत्स्यगंधा रंगभूमीवर आलं. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या सांगीतिक प्रतिभेचा तो एक नाविन्यपूर्ण असा आविष्कार होता. तन मन अर्पून त्यांनी या नाटकाला संगीत दिलेलं होतं. गायकांनीसुद्धा गाण्यांना उत्तमोत्तम गाऊन न्याय दिला होता. पण तरीसुद्धा पहिले 38 प्रयोग हे नाटक हवं तसं चाललं नाही. असोसिएशननी नाटक बंद करण्याचा निर्णय पण घेतला. एके दिवशी HMBमधील पैंगणकर अधिकारी मला म्हणाले, रामदास तू छान गातोस. माझं गाणं त्यांना आवडायचं. त्यानंतर एक दिवस त्यांनी मला स्टुडिओमध्ये बोलून सांगितलं की तुझी मला रेकॉर्ड काढायची आहे. मीही आनंदलो रेकॉर्ड काढायची म्हटल्यानंतर. रेकॉर्डिंगही अतिशय सुरेख झालं. त्या एका दिवसात 1, 2 नव्हे तर 4 गाणी माझी रेकॉर्ड झाली रामदास कामतांची, आणि त्याचं रेकॉर्ड झालं. आणि ती गाणीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेत. साध देती हिमशिखरे, देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे, आणि नको विसरू संकेत मिलनाचा. एकापेक्षा एक गाणं. त्या काळात रेडिओवर एकदा का गाणं लागलं की ते श्रोत्यांपर्यंत सहज पोचत असे. ही सर्व नाट्यपदं आकाशवाणीत काम करणारे त्यावेळी त्यांचे मित्र पंडित शरद जांभेकर यांनी 3 दिवसात ही 4ही पदं महिला मंडळ, कामगार सभा, आपली आवड या इत्यादी कार्यक्रमामध्ये वाजवून प्रसिद्ध केली. याचा परिणाम असा झाला की त्या रेडिओवरील प्रसिद्धीमुळे असोसिएशननी नाटक बंद करण्याचा निर्णय मागे घेतला, आणि ते 50 वर्षे त्या नाटकाला झाले, आणि ते अजरामर नाटक झालं. म्हणजे यातनं सुद्धा जावं लागलं त्यानंतर. भावगीतामध्ये संगीत महत्त्वाचं असतं, परंतु त्याचबरोबरीने शब्दांनाही तेवढंच महत्त्व असतं. शब्द आणि सुरांचा योग्य मेळ झाल्यानंतर गायकाच्या गळ्यामधून ते गाणं तेवढ्याच नजाकतीने निघालं की मग त्या गाण्यावर जीव ओतायला लोक तयार असतात. मराठी मनावरची भावगीताची जादू ओसरणं केवळ कठीण आहे असं ज्यांचं मत, ते म्हणजे उत्कृष्ट संगीतकार आणि उत्कृष्ट दिग्दर्शक अशोक पत्की. अशोक पत्की एका ठिकाणी म्हणतात की सुमन कल्याणपूर हा माझ्या आयुष्यातील एक सुरेल आणि सुरेख भावयोग आहे. कारण संगीत क्षेत्रामध्ये मला जी लोकप्रियता मिळाली ती मी संगीत दिलेल्या
आणि सुमधुर सुमनताईंनी गायलेल्या भावगीतांमुळेच. त्यांच्या स्वरमाधुर्याने मला सुरामधला सहज सोपा गोडवा शिकवला आणि मग संगीतातील मी सुलभ जागा शोधू लागलो. एप्रिल 1969 सुमनताईंचा गाण्यांचा वेस्ट इंडिजचा कार्यक्रम ठरला. दरम्यान सुमनताईंचे एक शरू बोरे म्हणून खाजगी सचिव होते. त्यांच्याकडे एकदा त्यांचे मित्र आले होते. त्यांचं नाव होतं कवी गीतकार अशोकजी परांजपे. ते आपलं करिअर घडवण्यासाठी मुंबईला आलेले होते. एकदा त्यांनी त्यांच्याबरोबर 4 गाणी लिहून आणलेली होती. ती त्यांनी शरू बर्वेंच्या हातामध्ये दिली. बर्वेंनी ती माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले, अशोक पत्की, या गाण्यांना तू चाली लाव. तेव्हा मी सुमनताईंकडे अरेंजर म्हणून काम करत होतो. तरीसुद्धा गाण्यांना पूर्ण संगीत देण्याचा प्रयत्न मी यापूर्वी कधीही केलेला नव्हता. त्यामुळे त्यांना आधी मी नाहीच सांगितलं की जमणार नाही तर कशाला उगाच बोलू. पण बर्वे खूपच पाठिंबा लागले, इन्सिस्ट करायला लागले. तेव्हा मी ते संगीत देऊन ती गाणी पूर्ण केली. आणि काही दिवसांनी मी त्यांनी मला दिलेली 4 गाणी संगीतबद्ध केली, ऐकवली. ते ऐकून तेही खुश झाले. एक दिवस संध्याकाळी आमची तालीम आटपली आणि ते स्वतः ते सुमनताईंनी म्हणाले, अहो अशोकनी 4 गाण्यांना संगीत दिलं आहे, ते तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा ऐका. बरं म्हणाले. यांनी लगेच सुरुवातच केली, पडत्या फळाची आज्ञा. म्हणजे एका दमात 4 गाणी मी त्यांना ऐकवून टाकली. ती गाणी सुमनताईंनी ऐकली आणि त्या काही काळ स्तब्ध झाल्या. आणि त्यांनी ताबडतोब HMVमधील त्यावेळेचे अधिकारी वसंत कामेरकर यांना तिथूनच फोन केला आणि म्हणाल्या, माझ्याकडे अतिशय सुंदर अशी 4 गाणी तयार आहेत. मी कार्यक्रमासाठी काही दिवस परदेशी जाते आहे. तिथून आल्यानंतर आपण या गाण्यांचा रेकॉर्ड करू. नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता, तर सुमनताईंचीच आज्ञा होती. सुमनताईंना माझी गाणी तर रेकॉर्ड करायचीच होती, परंतु त्यांच्या त्या व्यस्त वेळापत्रकामधून ती प्रत्यक्ष गाणी रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये 1972 साल उजाडलं. आफ्टर 3 इयर्स इतकी सुंदर गाणी असून 3 वर्षांचा रेकॉर्ड करायला लागलं. कसा योग असतो बघा. तेव्हा रेडिओ हे एकमेव प्रसिद्धी माध्यम होतं. अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली, मी संगीत दिलेली आणि सुमनताईंनी अप्रतिम गोडव्याने गायलेली गाणी रेडिओवरून प्रसारित व्हायला लागली आणि श्रोत्यांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. अहो पहिल्याच प्रयत्नामध्ये मी एक लोकप्रिय संगीतकार म्हणून नावावर आलो. पण ती लोकप्रिय गाणी कुठली आहेत ते ऐका. एकदाच यावे सखया तुझे गीत कानी, धुंद होऊन मी जावे धुंद त्या स्वरानी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी, डोळी आता अलीकडे प्रीत माझी लादरी. 3रं गाणं आहे, नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हात धरा आज नाव रे, सांज वेळ झाली आता पहिलं माझे गाव रे. आणि 4थं आहे सगळ्यांच्या आपल्या परिचयाचं, केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर, गहीवरला मेघ नभी सोडला गधीर. पण ह्यांना सुद्धा 3 वर्ष वाट बघायला लागली. रसिक हो, समाजामध्ये कधी कधी पाहावयास मिळतं ते लढाई असते ती श्रेयवादाची. श्रेयवाद, श्रम करण्यापेक्षा श्रेय लाटण्याची. समाजामध्ये 2 प्रकारची माणसं असतात, एक काम करणारे आणि दुसरे फुकटचं श्रेय लाटणारे. शक्यतो आपण पहिल्या क्रमांकामध्ये पाहिजे, तिथे काम करणारे कमी आहेत. पुढचं मी बोलत नाही, तुमच्या ह्या मंडळामध्ये कोण नाही आहे. श्रेय देण्या घेण्यात वाटू नये हेवा, ज्याचे त्यास द्यावे हे तर मनी ठेवा, बाकी काय करायचं आहे. अशा विचारांचा कालखंड त्यावेळीसुद्धा होता. आणि म्हणून तर त्या काळात काही अशा घटना घडल्या ज्या आपल्याला आजही दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक आहेत. बघा त्यातल्या घटना काय काय आहेत त्या. ज्येष्ठ कवी गीतकार सुधीर मोघे यांच्या मनासारखं काव्य काही केलं त्यांना सुचत नव्हतं. तीच व्यथा त्यांनी त्यांच्या काव्यामधून लिहिली आहे बघा. ते गीत आपल्या सर्वांच्या आवडीचं आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे आणि आपलं पाठही आहे. सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, जे जे हवे ते जीवनी ते ते मिळाले, पण तरीसुद्धा काही उणा असेल तर तू पूर्तता होशील का, असं आहे ते. या गीताचं ध्वनिमुद्रण प्रथम भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये 1974 साली झालं आणि पुन्हा याच गीताचं ध्वनिमुद्रण 1975 साली स्वरतीलचं बाबूजींच्या आवाजात झालं. पण जेव्हा बाबूजींच्या आवाजातलं गाणं भीमसेन जोशींनी ऐकलं तेव्हा तुमच्या आवाजातलं गाणं मला आवडलं हे सांगण्यास भीमसेनजी विसरले नव्हते. याचं कारण काय माहिती आहे, चांगल्यातला चांगुलपणा जाणण्यासाठी अंगी चांगुलपणा असावा लागतो आणि चांगुलपणा जेवढा दाखवू तेवढा तो वाढत जातो. भालजी पेंढारकर यांच्या
साधी माणसं या चित्रपटामधील ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे या चित्रपट गीतामध्ये ठिणगी हा अत्यंत चपखल शब्द आपला नसून संगीतकार आनंद घन म्हणजे लता दिदी यांनी सुचवला होता. हे जाहीरपणे सांगण्याची नम्रता कवी गीतकार जगदीश खेबुर्कर या महनीय व्यक्तीकडे होती. मनाचा मोठेपणा हा केवळ सांगून होत नाही, कृतीतनं उतरला पाहिजे. तो व्यक्ती मग ती छोटी असो वा मोठी असो, त्या व्यक्तिमत्वामध्ये माणुसकीचे किती गुण आहेत त्यावरच त्या व्यक्तीचं मोठेपणा अवलंबून असतं. अशीच गायन क्षेत्रामधली आपला अजरामर ठसा उमटवणाऱ्या मन्नाडेंची ओळख. स्वतःकडे लहानपणी घेणारा माणूस. त्यांना खरं तर बॅरिस्टर व्हायचं होतं, पण ते पार्श्वगायक झाले. त्यांनी हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जवळजवळ 3000 गाणी गायली. पण ते नेहमी सांगत असत की तुम्हाला माझी गाणी आवडतात, पण मला मात्र मोहम्मद रफी साहेबांची गाणी आवडतात. मन्नाडे सांगतात देशातील सर्वात मोठे गायक हे पंडित भीमसेन जोशीच आहेत असं ते आवर्जून सांगत असतात. एक मोठा माणूस दुसऱ्या मोठ्या माणसाचा मान कसा ठेवीत असे हे आपण मन्नाडेंकडून शिकावं. रसिको, चित्रपट मुंबईचं जावई त्यातील नामवंत कलाकार अरुण सरनाईक आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं किंवा चित्रित होणारं गाणं प्रथम तुझं पाहता जीव वेडावला. गदिमांनी प्रथम बाबूजींना विनंती केली की तुम्ही हे गाणं गा. पण चित्रपटातील कलाकार जाणून घेऊन बाबूजींनी त्याच्या तोंडी शोभेल अशा गायकाचा आवाजाचा विचार करून पंडित रामदास कामत यांच्या नावाची शिफारस केली आणि ती तंतोतंत योग्य ठरली. या नाट्यगीताला 100% न्याय देऊन अजरामर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर पंडित रामदास कामत यांनी. अर्थात याला अतिशय सुंदर बाबूजींचं आहे. तो चित्रपट, हे गीत आणि इतर गीतंसुद्धा खूपच लोकप्रिय झाली. या गीताविषयी पंडित रामदास कामत काय म्हणतात. एक दिवस बाबूजींचा मला फोन आला आणि तो वार होता शुक्रवार. मला म्हणाले, रामदास तुला एक गाणं गायचं आहे आणि लगेच त्या गाण्याचं रेकॉर्डिंग रविवारी करायचं आहे. हे ऐकून तुम्ही हादरलोच, कारण दुसऱ्या दिवशी माझा शनिवारी बार्शी सोलापूरचा माझा कार्यक्रम नियोजित होता आणि बाबूजींची गाण्याचा माझा स्वरही नव्हता. बाबूजी म्हणाले, मी हे नाट्य संगीतासारखं बांधलं आहे आणि ते तुम्हालाच गायचं आहे, आता काय करायचं आहे. बाबूजींची आज्ञा. मी निमूटपणे त्यांच्या घरी शुक्रवारी संध्याकाळी तालमीला गेलो. रात्री तिथूनच सोलापूरची गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम छान झाला. 12 वाजता कार्यक्रम आटपला. 2:30 वाजताची सोलापूर पुन्हा गाडी पकडली. रात्रभर उभ्याने प्रवास केला आणि दुपारी जमतम 3 वाजता मी बॉम्बे स्टुडिओला पोचलो. दरम्यान ह्या दगदगीमुळे माझा आवाज गेला. बाबूजी सौजन्य मूर्ती. त्यांना क्षणार्धात ही घटना कळली. मग बाबूजी सुरुवातीला काय केलं, उगाचच सारंगीवाल्याला सांगितलं, तुम्ही सारंगी नीट लावा, जर तुमचा तबला सुरात घ्या. आणि मग म्हणाले, रामदास जरा आवाज मोकळा सोडून गा, जरा आरडाओरडा कर. सुदैवाने गाण्यापुरता माझा आवाज मोकळा झाला. रेकॉर्डिंगही उत्तम झालं. माझ्या आयुष्यातील मी हे गायलेलं गाणं मैलाचा दगड तर ठरलंच, त्याचबरोबर हे गाणं पोचून अनेकांच्या ओठी राहिलं ते मात्र कायमचंच. आजही माझं गाणं ज्यावेळेला मी ऐकतो तेव्हा माझी झालेली अवस्था, बाबूजींनी दिलेला सल्ला, बसलेला आवाज मला जसं तसा आठवतो, असं रामदास कामत म्हणतो. बघा, पुढचं महत्त्वाचं आहे. चित्रपटाच्या यशस्वीनंतर बाबूजी आणि माझा सत्कार करण्यात आला. त्या सत्कारप्रसंगी मी बाबूजींना म्हणालो की तुम्ही मला समजावून सांगितलं, समजावून दिलं आणि उत्तम संगीत दिलं म्हणून हे गाणं लोकांपर्यंत पोचलं. श्रेय ज्याचं त्याच द्यावं ना. तेव्हा बाबूजी म्हणाले, रामदास तुम्ही अतिशय सुंदर गाऊन या गाण्याला पूर्ण न्याय दिला आहात, म्हणून हे गाणं रसिकांच्या तोंडी आजही आहे आणि ह्या पुढेही राहणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचं श्रेय हे सगळं तुम्हाला द्यायला हवं. रसिको, असा हा गोड सुसंवाद का बरं घडला असेल तर प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे. असे प्रसंग आता केवळ दुर्मिळ. आता एकदा मिळत्या कधी मला मिळतं. ज्येष्ठ दिग्दर्शक राजा ठाकूर यांच्या संकल्पनेमधून 1962 साली प्रदर्शित झालेला बालगंधर्व यांच्या जीवनावरचा पहिला चित्रपट, लक्षात ठेवा, पहिला, रंगल्या रात्री अशा. आता जो बालगंधर्व तो नाही, पूर्वी त्यांच्या जीवनावर झालेला होता. या चित्रपटामध्ये बालगंधर्वांची भूमिका नटश्रेष्ठ शाहू मोडक यांनी उत्तमरित्या साकारलेली आहे.
या चित्रपटाची काही वैशिष्ट्य आहेत. या चित्रपटाला एकंदर 3 संगीतकारांनी संगीत दिलं आहे. ते संगीतकार म्हणजे डी उर्फ दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेली आणि महाराष्ट्रभूषण आशाताईंनी गायलेली गाणी 3 हिंदी गाणी आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर संगीतकार वसंत पवार, त्यातल्या लावण्यानं सगळं त्यांनी संगीत दिलं आणि सुलोचनाबाईंनी त्या गायल्या. मात्र बालगंधर्वांसाठी गायलेली गाणी स्वरराज छोटा गंधर्व यांनी स्वतः संगीत देऊन गायलेली आहेत. ती म्हणजे देहाता शरणागता, पतित पावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा, आणि तिसरं रजनीनाथ हा नभी उगवला. या चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर या तिन्ही संगीतकारांना मिळून 1000 रुपये बक्षीस मिळाले त्या काळात 62 साली, आणि एक सन्मान चिन्ह देण्यात आलं. या बक्षिसाविषयी दत्ता डावजेकर सांगतात की आधी रोख रक्कम 333 प्रमाणे 3 भागात वाटून घेतली, पण सन्मान चिन्ह एक असल्यामुळे काय खाणार प्रश्न पडला. मग त्यांनी ते छोटा गंधर्वांना दिलं. मग आमच्या लक्षात आलं की त्यांना का 3 असतं. तर जी चित्रपटातल्या संगीतकारांची यादी होती तर छोटा गंधर्वांचं नाव वरती होतं, म्हणून त्याला देऊन टाकली ती. अर्थात त्यात आम्ही समाधान मानलं, जे मिळेल ते समाधान मानलं. श्रेय जाती त्याला मिळेल ते नशिबाचा भाग आहे. रसिको, संत साहित्याचा विचार करता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की काही संतांच्या रचना आहेत, काही संतांनी लिहिलेले अभंग आहेत, त्यात एका शब्दाचा पुन्हा वापर केला आहे, पुनर्वापर. मग संतांना काही शब्द सुचले नव्हते का हो? तसं नाही, ते बोध म्हणून तुम्हाला त्या मनावर बिंबवण्यासाठी वापरले आहेत. ते एक उदाहरण सांगतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. देव उदार उदार देताना म्हणे थोडेफार, देव दयाळ दयाळ साहेब कोल्हाळ बहुतांचा, देव चांगला चांगला तुका लागला असते चरणासी. मग अशा आशयाची मराठीमध्ये पटकन 3 गाणी आपल्या नजरेसमोर येतात की ज्यात एका शब्दाचा अनेक वेळा वापर केला आहे. त्यातलं पहिलंच बघा, अलीकडेच ज्या नाटकाला 65 वर्ष पूर्ण झाली, सुवर्ण तुला नाटक विद्याधर गोखले यांचं, गीतकार गायक नट आणि संगीतकार छोटा गंधर्व आहे. त्यांचं एक नाट्यपद आहे, नारायण नारायण. जे आपण समजतो ते नारायण नाही, नारायण रमारमण नाही, नारायण नारायण नाम तुझे अति पावन, कमलापती कमलनयन भयहारण भवतारण. त्या 10 वेळा नारायण आहे. दुसरं गाणं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं, बाबूजींच्या आवाजातलं अजरामर गाणं, देवाचा शोध गेला की देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, तुझ्या माझ्या जड देई देव भरून दिले आहे. त्यात 16 वेळा देव आहे. देव 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 शब्द आला बघा. आणि ह्याच्यावर म्हणजे कहर म्हणा किंवा कळस म्हणा, ते पुढच्या गाण्याची मजा मोठी आहे. एकदा गदिमा आणि बाबूजी कोल्हापूरला चित्रीकरणासाठी गेलेले होते. तर त्यांच्या टीममध्ये एक व्यक्ती होती, ती सहज म्हणाली, का तुमच्या मराठी गाण्यामध्ये लची गाणी बरीच आहेत, पण लची गाणी फार कमी आहेत. गदिमाने ऐकलं फक्त. त्यांचा रोजचा नित्यक्रम काय असायचा, रात्री 7:30 वाजले झालं की बंद खोलीमध्ये जाऊन लिखाण करायचं. त्यांनी त्या 2 दिवसामध्ये जे गाणं तयार केलं त्यात 18व्या वेळ आहे, जे माणिकबाईंनी गायलेलं आहे, आपल्याला माहिती सगळ्यांना. बाबूजीचं संगीत, घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. काय प्रतिभाशक्ती असेल बघा. गाणी कशी सुचतात म्हटलं तर या प्रश्नाला उत्तर आहे, म्हटलं तर नाही. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावं लागतं. गाणं नंतर जुळतं, आधी आपण गाणं व्हावं लागतं. रसिको, कदाचित गीतकार वारा कांत हे नाव आपल्याला ठाऊक असेल असं नाही, पण त्यांनीच लिहिलेलं एक गाणं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. म्हणजे आजच्या श्रोतेवर्गाला तर माहिती नक्की असेल. ते अजरामर गीत म्हणजे बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरत, त्याचे लेखक वाराकांत. ते पूर्वी नोकरीनिमित्त हैदराबादला होते. त्यांना दररोज 15 किलोमीटर सायकलने प्रवास करावा लागत असे. एक दिवस काही कामानिमित्त कार्यालयातून ते लवकर घरी यायचं होतं म्हणून ते निघाले. बाहेर खूप ऊन होतं, त्यामुळे झाडाखाली विसाव्यासाठी थांबले होते. दरम्यान त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांची एक लिहिलेली कवितेची वही पण होती. ते तिथून निघाले. घरी आल्यानंतर लक्षात आलं की माझी वही तिथे राहिली. मोठी हुरूर लागली. रात्रभर बेचैन होते. मन अगदी सैरभैर झालं होतं. अनेक विचारांचं वादळ झालं. नाना प्रकारचे विचार येत होते. वही सुरक्षित असेल ना, कुणी नेली नसेल ना, कुणी खराब केलं नसेल ना. क्षणाक्षणाला बेचैनी वाढत होती. अहो, ती रात्र त्यांना काळासारखी उभी ठाकलेली होती. एकदाची पहाट झाली, सायकल काढली आणि थेट त्या झाडाखाली जाऊन थांबवली.
त्या झाडाशेजारी असलेल्या महिला काही शेतात काम करणाऱ्या, त्या एका महिलेच्या हातामध्ये ती वही होती. तिने त्याने कुत्र्याने विचारलं की तुमची का साहेब वही? म्हणले हो माझी. मोठा अत्यानंद झाला. अहो समाधानाच ते घरी पोचले, इतकं समाधान झालं. आणि त्या प्रसंगावरून त्याने एक गीत सुचलं. त्या प्रसंगाचं वर्णन त्यात आहे. त्या तरुतळी विसरले गीत, हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे गीत. पुढचं वाक्य भर की मदाल असा तरुवरी रेलुनी, वाट बघत असे अधिक होते. ती कम्फर्टेबल, पण माझ्या अवस्था काय आहे तिला काय माहिती आहे. त्या वहीला सन 1948मधला मे महिना, वेळभर दुपारची, मुंबईला जाण्यासाठी ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम हे पुणे स्टेशनवर उभे होते. त्यावेळी एक नवविवाहित मुलगी, तिची सासरी पाठवणी चालली होती. डोक्यावर पदर घेतलेली कुठल्या तरी जवळपासच्या खेडेगावातली आई आणि नुकतीच लग्न झालेली एक मुलगी, अशा दोघी स्टेशनवर उभ्या होत्या. मुलगी एकीकडे दीड भावजोशी हसत बोलत होती आणि दुसऱ्या क्षणी आई म्हणून हाका मारून आईच्या गाळ्यामध्ये पडून रडत होती. अर्थात तिची आई प्रेमाने तिला समजवत होती आणि समजवताना तिचेही डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. लहानपणापासून तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे, आता मात्र त्या मंगळसूत्राच्या दोरान तू कायमचीच मला दुरावतेस. आता मला आई म्हणून कोण म्हणणार आणि मी ओ कुणाला देणार, असं म्हणून आई त्या मुलीला घट्ट मिठी मारून तिचे मुके घ्यायला लागले. संवेदनशील सावळाराम हे दृश्य पाहून मनातून गहिवरले. गाडी सुटण्याची वेळ झाली. आईने मन घट्ट केलं. पोरी, सासरी जाताना डोळ्यातून गंगा जमुना काढू नकोस, दिल्या घरी तू सुखी राहा, असं म्हणाली. स्वतःच्या पदराने तिचे डोळे पुसले. मुलगी गाडीत चढली. पण हा सगळा प्रसंग पी सावळारामच्या मनावर मात्र जशाचा तसा कोरला गेला. आणि त्यातून त्यांना ते गीत सुचलं, ते गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. या गीताचा मुखडा सुचला. नंतर ते पूर्ण गाणं तयार झालं. सावळारामांनी त्यांचे मित्र संगीतकार वसंत प्रभू यांना सहज म्हणून ऐकवलं. त्यांनी पण 2 दिवसात ती चाल बनवली. भारतरत्न लता दीदीनं ते गाणं ऐकवलं. त्यांनाही खूप आवडलं. HMVने त्याचं रेकॉर्ड केलं आणि रसिको त्या गाण्याने पसंतीचं रेकॉर्ड केलं. आकाशवाणीवर हे गाणं प्रसारित व्हायला लागलं आणि अक्षरशः पत्रांचा पाऊस पडू लागला. आचार्य अत्रे, बाबूजी, पु ल देशपांडे आणि विशेषत्वाने गदिमांचं हे अतिशय आवडतं गाणं होतं. विवाह सोहळ्यामध्ये पूर्वी हे गाणं लावलं जात असे आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असे त्या काळात. काही चुकून बोलू नाही ना. आम्ही त्या काळातली माणसं. आता ज्या सुपरिचित, आता ज्या आवाज पोचतो काही गडबड नाही केलं. आता ज्या सुपरिचित गीताविषयी जाणून आपण घेणार आहोत, त्या गीताची निर्मितीच मुळी भगवंतांना जाब विचारण्यासाठी आहे. कोणाची ताकद भगवंतांना जाब विचारायची. याची कहाणी या गीताच्या गीतकार स्वर्गीय प्राध्यापिका वंदना विटणकर यांनीच एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. ते गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. प्रसंग असा होता की वंदनाताई एकदा बाजारामध्ये खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. दरम्यान सुप्रसिद्ध संगीतकार श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे सन्माननीय राजसाहेबांचे वडील, उत्तम संगीतकार होते. त्यांनी खूप मराठी गाणी संगीत दिलेलं आहे. यांची योगायोगाने भेट झाली. गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी वंदनाताईंना एखादं सुंदर गाणं निर्माण करण्याची विनंती केली आणि त्या गीताबद्दल लगेच अपेक्षाही व्यक्त केली की तुम्ही जे काही गीत लिहाल त्या गीतामध्ये भगवंताकडे काही मागितलं आहे आणि मला द्यावं अशा आशयाचा नको, भगवंतांना जाब विचारला आला पाहिजे. पण त्या गीतामधनं त्यांच्या हातात छोटी काठी होती. त्यांनी ती डाव्या हातात आपटली आणि तोंडातनं शब्द काढले, डा 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 डा. बघा मला हा मुकडा सुचला आहे, तुम्हाला काही सुचत आहे काय ते पहा. नशिबन त्यांना पण 2 शब्द सुचले, शोधिशी मानवा. त्या त्यांच्या घरी गेले, हे यांच्या घरी. 15 दिवसानंतर ते गीत तयार झालं. त्यांना श्रीकांतजींना ऐकवलं. त्यांनाही त्या क्षणी ते खूप आवडलं. संपूर्ण गीत ऐकल्यानंतर श्रीकांतजींनी स्वतःहून त्यांना आश्वासित केलं की हे गाणं मी मोहम्मद रफींकडनं गाऊन घेईन. अहो, मोहम्मद रफी त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार होते. हिंदीमध्ये त्यांना केवढी प्रचंड मागणी होती. ठाकरेंचा शब्द 4थ्या दिवशी मोहम्मद रफी साहेबांना बोललं, संबंध चांगले होते आणि त्यांच्या सरावातनं म्हणजे ढ आणि ळ शब्द हे
म्हणण्याचा सराव त्यांच्याकडनं करून घेतला. मोहम्मद रफी साहेबांसुद्धा हे गाणं अतिशय सुंदर गायलं आहे, जे अजरामर झालं. हे गाणं कुणाला माहीत नाही वा आवडत नाही असा मराठी रसिक तरी केवळ दुर्मिळच आहे. पण ह्या गीतातील हे कडवत त्या निर्मितीच्या हेतूच्या साक्षीसाठी पुरेसं आहे. बघा काय शेवटचं कडवं आहे, भेटतो देवका पूजनी अर्चनी, का विचारलं आहे, पुण्य का लाभते दानधर्मातून, शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी. हाऊ इट्स हॅपन, हे खरंच मिळतं का, का मिळतं. भेटतो देवका पूजनी, आपला म्हणतो भावगीत का भक्ती त्याच्यात आपण गुंतलेला असतो, पण त्याची निर्मिती अशी आहे. आणि स्वतः वंदना विठणकरांनी सांगितलं आहे, मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचे प्रकार अनेक आहेत ना. काही नित्यनेमाने जाणारे, दुसरे वारानुसार दर्शन घेणारे, सोमवार म्हटलं की अमुक, मंगळवार नाही त्यात घेत नाही की, तिसरे जन्मदिवशी स्वतःच्या आणि भगवंताच्या, आणि चौथे जमेल तेव्हा सवडीचा परमार्थ. तुम्ही म्हटलात म्हणून येतो, मला काही येतो नव्हतं, अरे आज चला अन्नप्रसाद येतो, कमी तिथे आम्ही सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात आहे, व्यक्तीचे प्रकृष्ट. परंतु देवानं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे. बघा हे महत्त्वाचं आहे, देवानं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून खरं मंदिरात जाऊ नये, तर देवानं आपल्याला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं. रसिक हो, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 हृदय आणि बुद्धितत्व अशी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता देऊन भगवंतांनी मला पृथ्वी तलावर कोणत्या कामासाठी पाठवलं आहे असा जो विचार करतो तो माणूस, हा विचार पाहिजे आपल्याला. पण काही गाणी अशी आहेत की मला आता काही नको आहे भगवंता. बघा एक गाणं तुम्हाला माहिती आहे का, एकतारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजन. त्यातलं पुढचं कडवं काय, मागणेनं काही सांगण्याचे आलो, मागणेनं काही सांगण्याचे आलो आम्ही विठ्ठलाच्या. नाही तर बरेच मला हे दे ते दे ते दे, पण काही गाणी अशी आहेत की बस इनफ, आणि क दुसरे मद नाही आता, नेमिलिया चित्ता जपे सदा, एकतत्व नाम नाम दृढधरी मना. हेच आहे जीवनामध्ये. जे जे आपण मागू ते आपल्याला मिळतंच असं नाही, पण जे जे आपल्याला मिळतं ते आपण मागितलेलं असतं असंही नाही. बघा तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला वाक्य कळेल की जीवनामध्ये जे जे आपण मागू ते आपल्याला मिळतंच असं नाही, पण जे जे आपल्याला मिळतं ते आपण मागितलं असतं असंही नाही. काही गोष्टी अशा अनपेक्षित मिळतात, अनएक्सपेक्टेड युअर गेटिंग समथिंग. पण हे तत्त्व लागू पडतं ते महान संगीतकार आणि गायक सी रामचंद्र उर्फ रामचंद्र चितळकर. आपल्याला कधी अनेक लोकांना माहिती असेल. यांना खरं तर हिरो किंवा एक उत्कृष्ट गायक कलाकार व्हायचं होतं, पण ते झाले उत्कृष्ट संगीतकार झाले. ह्या गृहस्थांनी 250 चित्रपटांना संगीत दिलं आहे, 1-2 नव्हे 250 चित्रपटांना. त्यापैकी अलबेला आणि अनारकली या 2 चित्रपटांचा संगीताचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे तो. त्यांच्या आवाजातले गाणे बघा, जुन्या पिढीत लोकांना माहिती आहे. हवे तुझे दर्शन मदला, त्याची फार गोड चाल आहे. आता माझा आवाज नसल्यामुळे मला गाता येत नाही, पण तरी म्हणून दाखवतो. हवे तुझे दर्शन मदला, नको गहू ज्वारी रे, प्रभू तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी. काय सुंदर त्यांचा आवाज आहे. आणि हेच सांगितलं आहे की मला काही नको, इनफ, आय गॉट इट समथिंग. अरे कुठेतरी थांबा ना तुम्ही. सुप्रसिद्ध ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे, जुन्या पिढीतल्या लोकांना माहिती असेल, त्यांनी मुलाखतीत काय सांगितलं. त्यावेळी त्यांचं गाणं अतिशय लोकप्रिय होतं. ते म्हणजे फांद्यावरी बांधिले कुणी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. अतिशय सुरेख गाणं होतं. दरम्यान एक हिंदी चित्रपटाचं शूटिंग पुण्याला सुरू होतं. गीतकाराचं गीत लिहून तयार होतं. संगीतकारांनी त्या गीताला चाल दिलेली नव्हती. मध्यंतर ते पान खाण्यासाठी गेले होते आणि तेव्हा माझं रेडिओवर लागलं गाणं त्यांनी ऐकलं, फांद्यावरी बांधिले कुणी हिंदोळे. आणि तीच चाल त्यांनी त्यांच्या गीताला देऊन टाकली. तो चित्रपट कुठला होता माहिती आहे का, चोरी चोरी. राज कपूर नरेशचा. पंछी बने उडते फिरू मस्त गगन में, फांद्यावरी बांधिले कुण. साधे सोपे शब्द, अजरामर झाली गाणी. ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग रेकॉर्डिंग आटपून मुंबईच्या एका स्टुडिओमधून बाहेर पडल्यानंतर, हा प्रसंग आपल्याला माहिती असेल, बस प्रवासामध्ये त्यांना एक चाल सुचली. ती लगेच त्यांनी तिकिटाच्या बॅक साईडला लिहिली. नंतर ती चाल ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याकडे पाठवली
मग अष्टपदी देव यांनी त्यावर शब्द लिहिले. ते शब्द सर्वांच्या परिचय, स्वर आले दुरुनी जुळलेल्या साऱ्या आठवणी त्या आहेत. ते कार्यक्रमात नेहमी सांगायचे की हे खरंच स्वर हे दुरून आलेत, म्हणजे मुंबईहून आलेले आहेत. असंच रसिको, प्रथम चाल आणि त्यानंतर तयार झालेलं गाणं कुठं माहिती आहे का? सांज ये गोकुळी. त्याचं पण असं झालं, पहिली चाल झाली आणि मग शब्द तयार झाले. गीतकाराचं गीत तयार आहे, या गीताला दिलेली चाल निर्मात्याला मान्य नाही. अहो, काही गाण्यांच्या चाली हे ऐकता ऐकताच तयार झाल्या आणि त्या पसंतीस पडल्या. या सर्वावर विक्रम म्हणून की काय, पिंजरा चित्रपट 1972 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटासाठी कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी 1, 2 नव्हे तर 110 गाणी लिहिली आणि 135 चाली संगीतकार कदमांनी दिल्या, राम कदमांनी. परंतु त्यातली 11 गाणी फक्त निवडली गेली आणि ती अजरामरसुद्धा झाली. या चित्रपटामधली तुम्हावर केली मी मर्जी बहार हे गाणं खेबुडकरांना राजकमल स्टुडिओमध्ये रात्री 2 वाजता सुचलं आणि 2 वाजता त्यांनी शांताबापूंना ऐकवलं. दरम्यान त्याची चालही राम कदम पांघरुणा आडून त्यांनी चाल तयार पण करून दिली आणि ती चाल पण त्यांना पसंत पडली. या चित्रपटातील या शृंगारिक लावणीच्या सहजतेने दे रे कान्हा दे रे चोळियानं लुगडी ही आध्यात्मिक आशयाची रचना जगदीश खेबुडकरांनी लिहिली खरी, मात्र सुरुवातीला अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या चाली देऊनसुद्धा व्ही शांतारामांना पसंतीस पडत नव्हत्या. मग एके दिवशी राम कदम हे पुणा मुंबई ट्रेननी प्रवास करत असताना खडकी येथे त्यांना एक जुनं नाट्यपद त्यांच्या डोक्यात आलं. दे हाता या शरणा, मानपमामा नाटकातलं दे हाता या शरणागता. मग त्यातला थोडा मुखडा बदलला, दे रे कान्हा, त्याच्याऐवजी दे हाता शरणागता, आणि मग ते पूर्ण केलं. ती चाल आवडली, ते गाणं अजरामर झालं. आता त्याविषयी तुम्हाला मी सांगतो. मोठ्या लोकांना सुद्धा आयुष्यातनं कसं जावं लागतं आणि त्यांना पुढे काय घडतं. अनायसे आपण दे हाता या शरणागता या नाट्यपदाचा उल्लेख ऐकलेला आहे. तर स्वराज छोटा गंधर्व यांनीच या नाट्यपदाच्या त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलेला एक किस्सा आहे. एकदा मानापमान या नाटकाचा प्रयोग होता. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी खरा तो प्रेमाना धरी लोभमनी हे पद अतिशय सुंदर गायलं, ज्याला वन्स मोर मिळाला. आणि त्यावेळी मी विंगेमध्ये बसलो होतो. त्यांच्या या पदानंतर माझा प्रवेश होता. तुम्हाला म्हणून मी सांगतो, छोटा गंधर्व सांगतायत. माझे हातपाय अक्षरशः लटपटायला लागले. क्षणभर मी बेचैन झालो. अहो, इतकं सुरेख पद हिराबाईंनी गायल्यानंतर, लोकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता माझं गाणं कसं होणार ह्या चिंतेमध्ये छोटा गंधर्व होते. आणि त्या चिंतेमध्ये मी जाऊन स्टेजवर पोचलो. मला गाणं होतं दे हाता शरणागता. मी गायला सुरुवात केली आणि शरणागता म्हटलं तर ता म्हणतात मला पहिली टाळी श्रोत्यांकडून आली. आणि मग मात्र मी त्या दिवशी हे पद विविध प्रकारांनी लोकांच्या आग्रहास्तव 35 मिनिटे गायलो आणि टाळ्या त्यावेळी मिळवल्या. आणि अत्यानंद काय असतो त्या दिवशी भोगला. 5 मिनिटापूर्वी अवस्था काय होती आणि 5 मिनिटांच्या परिस्थिती बदलली. म्हणून छोटा गंधर्व असं म्हणतात की रंगभूमीचा जणू जादूगर, मधुर सुरांचा हा सौदागर, रजनीनाथ हा नभियोगला, राजपदी जणू दीपती सुंदर. रसिको हो, कलाकाराला श्रोत्याने दिलेली टाळी किती आनंद देते, किती सुख देते आणि काळजी मिटून उत्साह वाढते याचा प्रत्यय त्या दिवशी छोटा गंधर्व. माणसाने केलेले बेत जर शांत, माणसाने केलेले बेत आणि विधात्याने दिलेले संकेत याचा जर कधी ताळमेळ झाला तर या जगामध्ये दुःख औषधालाही उरणार नाही आणि दुःखच उरलं नाही तर सुख कुणाला कळणार नाही. जगण्याची जिद्द असेल तर शरीरसुद्धा साथ देतं आणि चांगलं काही घडणार असेल तर नशीबसुद्धा हात देतं. परंतु ह्या दोन्ही गोष्टी ज्यांच्या आयुष्यामध्ये अपवादात्मक ठरल्या त्यातलं पहिलं नाव म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार कैलासवासी राम गणेश गडकरी. गडकरी यांनी आपल्या अवघ्या 34 वर्षाच्या अल्पायुष्यामध्ये 5 नाटकं लिहिली. ती म्हणजे प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला आणि राजसन्यास. सन 1912 ते 1917 अशी 5 वर्षे त्यांची कारकीर्द ठरली.
पण त्यांच्या नाट्यप्रतिभेचा झपाटा काही विलक्षण होता. जी परिणत प्रज्ञा प्राप्त करायला नाटककारांना उभं आयुष्य वेचावं लागतं, ती प्रज्ञा नाटककार म्हणून गडकऱ्यांनी अल्पावधीमध्ये प्राप्त केली होती. गडकरी यांचं भावबंधन हे अखेरचं नाटक तर त्यांनी आजारी अवस्थेमध्येच लिहिलं होतं. आदल्या दिवशी त्यांनी या नाटकाचा अखेरचा प्रवेश त्यांचे लेखनिक बापट यांना सांगितला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा इहलोकीचा प्रवास संपला. जी नाटकं रंगभूमीवर गाजली ती म्हणजे भावबंधन आणि एकच प्याला. रंगभूमीवर त्यांना पाहावयास मिळालं नाही, पण मात्र त्यांचे परममित्र व्ही.सी. गुर्जर यांनी केलेली अजरामर पदं गडकऱ्यांना पाहता नाही आली. गडकरी यांचा एकच प्याला आणि संगीत नाटकामुळे बालगंधर्वांच्या असामान्य आणि अलौकिक भूमिकेला आणि गायनाला जाऊन आव्हान मिळालं. त्यातील सत्यवदे वचनाला असो, कशी या तेजी पदाला, प्रभू आजी गमला आणि प्रभू मजवरी कोपला इत्यादी पदांतर लोकप्रियतेचा उच्चांकच गाठला होता. याचं कारण जर कोणतं असेल ना, तर ही पदं गाताना बालगंधर्व त्या भावनेशी तद्रूप म्हणजे एकरूप होत असेल. सिंधूचं काम पाहताना उपस्थित सर्व लोकांचं अश्रुविमोचन होत असे. गुर्जरांनी आपल्या पदांना विनयाने मी फक्त ठिगळ लावले असं म्हटलं आहे, पण गुर्जरांनी रचलेली पदं ही ठिगळ नसून ती भरदारी वस्त्र ठरली. मराठी रंगभूमीचा इतिहास असं सांगतो की बालगंधर्वांनी फाटक्या वस्त्रामधील सिंधू रंगभूमीवर सादर केली. हे नाटक एवढं लोकप्रिय झालं की त्या फाटक्या वस्त्रातील सिंधूने गंधर्व कंपनीचे त्यावेळी झालेले कर्ज मात्र फिटलं. अशा रंगदेवतेच्या सुवर्णयुगाच्या निर्मात्याची थोरवी आठवून जुन्या जमान्यातील रसिक आजही हळूहळू म्हणतात की असे रंगसंगीत आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. 1-2 मिनिटं शेवटी येतात. अशाच आशयाचं दुसरे सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम मोहम्मद. कदाचित यांचं नाव आपल्याला माहीत असेल असं नाही, परंतु जुन्या पिढीला पाकीजा चित्रपट नक्की माहीत असेल. त्यातील मनावर गारूड टाकणारी सदाबहार गाणी माहीत नाही असा रसिक केवळ दुर्मिळ. परंतु या संगीतकाराची ओळख आता खरोखरच विस्मृतीमध्ये गेलेली आहे. काही कलावंताचं नशीब असं असतं की उत्तम प्रतिभा, उत्तम गुणवत्ता, पण उत्कृष्ट तयार केलेली कलाकृती याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य त्यांच्याकडे नसतं. परंतु असं असलं तरीसुद्धा त्यांचं कर्तृत्व काही कमी होत नाही. खरे रसिक त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांची सदैव नोंद ठेवत असतात. सन 1967 साली गुलाम मोहम्मद यांचं निधन झालं. त्यांचं दुर्दैव पहा, त्यांनी संगीत दिलेला सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे पाकीजा. पण सत्यो हा सिनेमा त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 5 वर्षानंतर प्रदर्शित झाला. त्यांच्या हयातीत जर हा सिनेमा पडद्यावर झळकला असता तर त्यांची कला नक्कीच आणखीन बहरून आली असती, रसिकमान्य झालेली त्यांना पाहता आलेली असती, जी त्यांना निश्चितच सुखावून गेली असती. ख्यातनाम संगीतकार नौशाद यांचे सहाय्यक म्हणून त्यांची प्रतिभा कायम अदृश्यच राहिली. एखादं नशीबच असं असतं. पाकीजाच्या संगीताने मात्र इतिहास घडवला, जो रसिकांच्या स्मरणामध्ये आजही जशाचा तसा आहे. त्यातली गाणीच पाहना, इन्ही लोगोने असेल, चलो दिलदार चलो, मौसम है आशियाना, थाडे रहियो, तो चलते चलते. गुलाम मोहम्मद यांची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली, पण हे यश पाहायला ते मात्र राहिले नाही. अफाट प्रतिभा आणि मर्यादित यश हे समीकरण खरं तर मनाला पटत नाही, पण पाकीजासारखा 10 सर्वोत्कृष्ट संगीतमय चित्रपट गणला जाणारा सिनेमा त्यांनी रसिकांना दिला, यातच सर्व काही आलं. अनपेक्षित एखादा निकोप स्वर येतो तेव्हा त्यातली अर्थता जाणवते आणि मग आपल्याला संगीताचं खरं ध्येय काय असावं याची जाणीव होते. भावनिर्मिती हेच तर खरं ध्येय आहे. रसिक हो, संगीताने जीवन परिपक्व होतं, संगीताशिवाय जीवन निरर्थक आहे हेही खरं आहे. हे सूरच तर कधी एकाग्रता, तल्लीनता, आत्ममग्नता याचा पायार असतात. समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचं सामर्थ्य या संगीतामध्ये आहे. संगीत आघात आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आनंद तर या संगीतामध्ये सामावलेला आहे. रसिक हो, नाट्य चित्रपटसृष्टीचा प्रवास खूप मोठा आहे.
एक एक कलाकार जाणून घेण्यासाठी किमान एक एक कार्यक्रम अपुरा पडेल अशी त्यांची कारकीर्द आहे. तरीसुद्धा मला जे काही ज्ञात होतं ते मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि गाण्यातच सांगायचं तर हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मारावे, हे तर माझे गाणे. ऐकत ऐकत या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. आणि जेव्हा जमेल तेव्हा त्यातला अर्थ जाणून ऐकत राहावे आणि त्यांना ऐकवावे. हीच इच्छा प्रकट करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. आमच्या बंधूंनी आज आमची इथे नियुक्ती केली म्हणून त्यांना ऐकायला मिळालं आणि मलाही संधी आयुष्यात पहिले मिळाली.